हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल तेजस स्पीक. तुम्ही सगळे कसे आहात? आणि या गावाकडच्या व्लॉगमध्ये तुम्हाला आज एक परत नवीन काहीतरी मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणारी आहे. सो ही आहे शेवगा, म्हणजे शेवगा जो असतो तर शेवग्याच्या पानांची भाजी. तर त्यासाठी मग आम्ही शेवगा काढत आहोत, म्हणजे शेवग्याच्या जी पानं आहेत त्यांचे जे ब्रांचेस आहेत ते आम्ही काढत आहोत. हे काढून झाल्यानंतर मग ही भाजी कशी बनवायची हे सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर या भाजीचे खूप सगळे फायदे आहेत. ही भाजी गुणकारी आहे, सो तुम्ही ही भाजी करून खाऊ शकता. तुम्हाला बहुतेक याआधी माहीत असेल की नसेल हे मला माहीत नाही, पण ही भाजी खूपच आपल्या हेल्थसाठी चांगली आहे. सो ही नक्कीच ट्राय करा तुम्ही. तर मग भाजी ही झाडावरून तोडून झालेली आहे. तर आता ही भाजी कशी आणि कोणती घ्यायची, तर ह्याची जी कोवळी कोवळी पानं असतात फक्त तीच घ्यायची आहेत भाजी बनवण्यासाठी, आणि बाकीची यूजमध्ये नाही येणार. सो तुम्हालाही दिसताना भाजी खूप दिसत असेल, पण कोवळी पानं आल्यानंतर ती थोडीशीच होणार आहे. सो त्यासाठी कोवळी कोवळी पानं काढून घ्यायची आहेत. शेवग्याच्या पानांबरोबर ही फुलं ही आपण या भाजीमध्ये यूज करू शकतो. आणि जेव्हा भाजी आपली काढून होईल त्यावेळेला आपल्याला 2 ते 3 वेळा ह्या भाजीला स्वच्छ पाण्यामध्ये घासून धुवायचं आहे, कारण की ही जी भाजी असते यामध्ये थोडासा कडवटपणा जो असतो आपल्याला जाणवतो. सो 2 ते 3 वेळा धुवून काढल्यानंतर ज्यातील हा कडवटपणा आहे या भाजीमध्ये निघून जातो. भाजी रेडी झालेली आहे. तर आपल्याला यामध्ये लागणार आहे डाळ. सो डाळीला आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवायचं आहे थोडा वेळ. आणि आपल्याला लागेल लसूण, कांदा, आणि जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर टाकू शकता, किंवा ऑप्शनसाठी तुम्ही लाल मिर्चसुद्धा टाकू शकता. मी यामध्ये कांदा टाकलेला नाही, सो तुम्ही कांदा टाकू शकता. तर भाजी ही मस्तपैकी अशी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे, आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात टाकायचे लसूण आणि कांदा. मी फक्त यात लसूणच टाकलेली आहे. सो कांदा आणि लसूण मस्तपैकी असं परतून घ्यायचे. थोडे लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे. सो मसाल्यांमध्ये आपल्याला मीठ टाकायचे, थोडीशी हळद टाकायची आणि लाल तिखट मिरची. सो ते टाकून आपल्याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण जी धुवून घेतलेली भाजी आहे ती त्यामध्ये टाकून मस्तपैकी असं त्याला परतून घ्यायचं आहे. भाजी परतून झाल्यानंतर आपल्याला मधोमध अशी जी भिजलेली डाळ होती ती टाकून घ्यायचं आहे, आणि भाजीने आपल्याला त्याला कवर करून घ्यायचं आहे. थोडा वेळ त्याला जी भाजीमध्ये जे पाणी असतं त्या भाजीच्या पाण्यांमध्ये त्याला
मंद आचेवरती शिजू द्यायचं. आणि जेव्हा भाजीमध्ये पाणी कमी झालं असं वाटेल त्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आणि मग शिजत ठेवायची आहे भाजी. भाजीमधील जे स्वतःचं पाणी असतं ते निघून गेल्यानंतर आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं आणि परत ती भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे. जेव्हा या भाजीतील पाणी निघून जाईल तेव्हा ती आपली भाजी रेडी होते. सो तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि ही भाजी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. ही भाजी खूप गुणकारी आहे. सो तुम्हाला याचे फायदेही भेटतील. आणि मी माझे ब्लॉग इथेच एंड करते. सो तुम्हाला मी भेटेन माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनल तेजस स्पीकला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या दोन्ही इंस्टाग्राम अकाउंट तेजस्विनी पाटील ऑफिशियल, तेजस्विनी 08 पाटील या दोन्ही अकाउंटला फॉलो करा, लाईक करा. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.